या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी. काय नेमका त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला, त्याचे काय संबंध आहेत. नितेश राणेंचा तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात. एकनाथ शिंदे यांचं सरकार असताना 2023 मध्ये नागपुरातील हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी सभागृह दणाणून सोडलं होतं. तत्कालीन ठाकरे गटाचे उपनेते असलेल्या सुधाकर बडगुजर यांचे दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तासोबतचे फोटो राणेंनी दाखवले होते. सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करत असल्याचा आरोप राणेंनी यावेळी केला होता. राणे काय म्हणाले होते पुन्हा एकदा ऐका. या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी. काय नेमका त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला, त्याचे काय संबंध आहेत. पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला जातोय का, आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे, कोणाचा आशीर्वाद आहे. म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर बडगुजरला लवकरात लवकर तुम्ही अटक करा, त्याची चौकशी करा, जेणेकरून सत्य बाहेर येईल. कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे, कोणाचा त्याला आशीर्वाद आहे, त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा. आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी 93चा बॉम्बलाच घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील, गात असतील, मैं हू डॉन नाव गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल. म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे. आता राणेंनी आरोप केलेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. संजय राऊत यांचे राईट हँड म्हणून बडगुजर ओळखले जातात. राऊतांच्या प्रत्येक कार्यक्रमाला बडगुजर जातीने हजर राहत होते. मध्यंतरी राऊत नाशिकमध्ये असताना बडगुजर यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर बडगुजर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता बडगुजर भाजपमध्ये येत असल्याने जे नितेश राणे त्यांच्यावर तुटून पडत होते त्या राणेंनी आता युटर्न घेतलाय. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आता नितेश राणेंनी बडगुजरांचं पक्षात स्वागत केलंय. राणे काय म्हणाले पाहूया. लक्षात घ्या, बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या धोरणाने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप करायची गरजच नाही. तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाचे धागा घेऊन अगर आमच्याबरोबर कोणी येत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करणार. बडगुजर आता भगवादारी 100% झालेले आहेत, म्हणून ते अगर बरोबर येत असतील तर हरकत नाही. राणे आता काय म्हणतायत ते तुम्ही ऐकलं. त्यामुळे जे राणे बडगुजरांवर जोरदार टीका करत होते, त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी अशी मागणी करत होते, तेच राणे आता त्यांचं पक्षात स्वागत करतायत. आता या राजकारणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.